रुचिताबाई घोरपडे, त्याचबरोबर हेमांगी मस्कर कुठे, मोहन चतुरे, खास करून उपस्थित असलेले बंटी मस्कर, आपल्या गावातील सर्वच ग्रामस्थ, आपले पाटील. सोनेली गाव हा माझा तसा नात्यासंबंधातलं गाव. या गावाशी घराघराशी माझं नातं आज नाही, लहानपणापासूनचं नातं आहे आणि ते जपलंय. प्रत्येक वेळेला या गावाने खूप मनापासून माझ्यावर प्रेम केलेलं आहे. निवडणुका येतात जातात, पण विकासाची दृष्टी ठेवून आपण खऱ्या अर्थाने बदलापूरचा विकास करतोय. या नगरपालिकेची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधात सुरू आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यावा, जेणेकरून आज रुचिता घोरपडे या सुशिक्षित आहेत, एक चांगल्या प्रकारच्या शिकलेल्या आहेत, बीकॉम झालेल्या आहेत, आणि दुसरं त्यांचा वाढ कशा प्रकारचा आहे तो तुम्ही हेंद्रेपाड्याला जाता येता पाहता. एक सगळ्यात चांगलं मॉडेल जर बदलापूरमध्ये असेल तर ते हेंद्रेपाड्याचं मॉडेल आहे, आणि तेच मॉडेल आपण आपल्या वार्डांच्यात बनवण्यासाठी आपण विनंती करतोय की यावेळेला निश्चितपणे बदल घडवा, आणि त्या बदलाचं खरं एक चांगलं काम कुठल्याही पदावर नसलेली आमची हेमांगी आणि त्यांचे बंटी मस्कर यांनी त्यांच्या एरियामध्ये वालिवली भागात एक खूप चांगल्या प्रकारचं काम केलंय, आणि मनापासून त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी पदावर नसताना सुद्धा काम केलेलं आहे. हे सगळं करत असताना आपण केवळ सोनेली गाव आता धरून चालणार नाही, आजूबाजूला खूप सोसायटी आहेत. पाण्याचा प्रश्न तुमच्यासाठी सगळ्यात अडचणीचा आहे. आपल्या बाजूला पाण्याच्या टाकीची एक मंजुरी दुसरी घेतलेली आहे, त्यामुळे 2 पाण्याच्या टाक्या तुमच्या भागातल्या करतोय, आणि जेणेकरून पाण्याचा कायमचा प्रश्न हा निकाली काढतोय. सगळ्यात महत्त्वाची अडचणीचा विषय आमच्या त्याच्यापेक्षा दुसरा अडचणीचा आमच्या आदिवासी लोकांची, कातकरी समाजाची घरं जागा असून होत नाही. घरं आहेत पण ती पडायला आलेली आहेत. शहरामध्ये राहून आम्हाला घरकुल वापरता येत नाही. वन विभागाची जागा आहे, वन विभागाच्या जागेचा आपण 3-2चा प्रस्ताव करून त्यांना स्वतःची वन खात्याची जागा देऊन आपण त्यांना त्यांची घरं सगळी मंजूर करतोय, आणि त्यांना कातकरी समाजाला प्रत्येकाला घर द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच वेळेला मी त्यांना शब्द दिलाय, निवडणुकीच्या नंतर वन खात्याचा प्रश्न फॉरेस्टवाल्यांच्या बरोबरी मंजूर करून देण्याची जबाबदारी ही माझी राहणार आहे, आणि मी स्वतः त्यामध्ये तुम्हाला सगळं सहकार्य. शेवटी आम्हाला आमच्या बिल्डिंगी झाल्या, आणि आमच्या बिल्डिंगच्या बाजूला जर झोपडपट्ट्या राहिल्या तर आमच्या लोकांनी त्या बिल्डिंगमध्ये फक्त पाहत राहावं का? सोनेली गाव आता डेव्हलप होत चाललंय. डेव्हलप होत असताना खरं म्हणजे तुम्ही नशीबवान आहात, तुमच्या बाजूला एवढं मोठं स्मारक उभं राहिलं. केवळ स्मारक नाही, 55 फुटीचा बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी आपण उभा करतो. याच 14 एप्रिलला त्याचं आपण उद्घाटन करतोय, जेणेकरून एक मोठं स्थळ या ठिकाणी आपण उभं करतोय. केवळ तिथंच थांबलो नाही आपण, पुढे शिवाजी महाराजांचं आणि त्या नदीच्या परिसराला एक वैभव तयार झालं, तिथेही थांबलो नाही आपण. त्याच्या मागच्या बाजूला 3 एकर जागेमध्ये आता शिवसृष्टी उभी करतोय. जवळजवळ 45 कोटी रुपयाचा त्याचा आराखडा तयार केलाय. त्याला 10 कोटी आपण आता मंजूर केलेत. उर्वरित पैसे घेऊन त्याचं निवडणुकीच्या नंतर ताबडतोब काम चालू करतोय. शिवसृष्टी अशी उभी करेल की बाहेरच्या राज्यातले लोक पण पाहायला बदलापूरची शिवसृष्टी येतील आणि सांगतील खऱ्या अर्थाने आम्हाला शिवाजी महाराजांच्या नतमस्तक व्हायला, बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला चांगली स्थळं उभं करण्याचा प्रयत्न करतोय. वडोदरा एक्सप्रेस बाजूने गेला, पण त्याचा आम्हाला फायदा काय नाही. आम्ही फक्त गाड्या जाताना पाहायच्या का? अगोदर दलालांनी आमच्या जमिनींचे पैसे घेताना 10% घेतले. काही आताचे उमेदवार आहेत ना, त्यांनी सुद्धा झाडं रात्रीत लावली आणि दुसऱ्या दिवशी फोटो काढल्याने पैसे काढले, आणि तेच आता शिकवायला आले की वडोदरा एक्सप्रेसच्या मुळे आमच्या लोकांना पैसे मिळाले. पैसे कोणी अधिकाऱ्यांनी यांनी दलालक्या करून 10% घेतले, आणि नुकसान खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांचा झाला. पण त्यासाठी गडकरी साहेबांच्या बरोबर आपण प्रस्ताव तयार केलाय, आणि गडकरी साहेबांना विनंती केली. आपल्या आमदार सुलभाताई गायकवाड या ठिकाणी आपल्याकडे येतात, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. या ताई, बरं आलं, म्हणजे मला दुसऱ्या सभेला जायला मी मोकळा झालो, आणि त्यामुळं या ताई
एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल आपण त्या ठिकाणी गडकरी साहेबांना सांगितलंय. बस त्या ठिकाणी आपल्याला जायला आणि यायला अशा प्रकारची एंट्री मागितली. ती एंट्री आपण लगेच मंजूर करतोय आणि जेणेकरून आमच्या लोकांना इथून मुंबईला जायचं असेल 1 तासाच्या आत आपण मुंबईला जाणार आहोत. एअरपोर्टला सुद्धा अर्ध्या तासामध्ये जाणार आहोत. सगळ्यात चांगला एरिया आपला डेव्हलप हा होणार आहे. मी आताच एरंजाडला सांगितलं, गुरुचरण खूप मोठी जागा आमची एरंजाड गावाची. सोनिवली आणि एरंजाड गावाच्या मध्ये आता आमचे मांडव राहिले नाही लग्न घालायला. आता आमचे सगळे मांडव पण चालले, त्यामुळे आवड राहिली नाही, मांडव राहिले नाही, मग लग्न कुठं करायची. त्यासाठी आपण त्या गुरुचरणीच्या जागेवर एक प्रशस्त हॉल बांधतोय आणि त्या ठिकाणी एक गार्डन तयार करून आपण एरंजाड आणि या परिसराला त्या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा पुढं चांगला होऊ शकेल. असे खूप काही प्रकल्प सोनेली गावासाठी घेतो. तसं सोनेली गावातले सगळेच रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेत. ते सगळे आपण मुख्यमंत्री काल आले होते, त्यांनी पण त्याविषयी सांगितलं आणि काम पूर्ण झाले तिथली. त्यामुळे सोनेली गाव आता कॉन्क्रिटीकरणातून हे झालंय. स्मशानभूमीकडे जाणारा पण 2.5 कोटी रुपये त्याला निधी दिलेला आहे. तो रस्ता पण वाटतं काम चालू असेल का? चालू झालं. 2.5 कोटी रुपये त्याला दिले. नगरपालिकेकडे असलेली नगरपालिकेची स्मशानभूमी त्यांना करता नाही आली. आपण त्याच्यासाठी स्मशानभूमीला सुद्धा मान्यता दिलेली आहे. किती? 2 कोटीच्या वरचा त्याच्यावर आपण प्रस्ताव करतोय आणि त्याला 2 कोटी रुपये देतोय. स्मशानभूमी अशा प्रकारची बांधू. कधीतरी कोणीतरी बोलला मध्ये मला, पण हे नगरपालिकेचं काम होतं, नगरसेवकाचं काम होतं, त्याला हे करता आलं नाही. तर ते काम मी स्वतः त्याच्यामध्ये तुम्हाला नगरोत्थानमधून निधी देईल आणि निश्चितपणे तुम्हाला ती एक चांगल्या प्रकारची अध्यात्मिक चांगल्या पद्धतीने सोय करण्याचा प्रयत्न करू. व्यायामशाळेला पण जागा निश्चित केली आहे. तर जागा केली असेल तर मला सांगा, प्रस्ताव तयार करा, त्यालाही मंजुरी देतोय. सोनेली गाव नावाची कमान, पण नाव लावताना काय सोनेली गाव लावणार आहेत का एरंजाड सारखं नाव लावणार आहेत? ते एरंजाड ताबा घेतलाय कोणीतरी, ते नको व्हायला. समाज मंदिरचं झालं, अधिवेशनचं जागेचं झालं. त्यामुळं तुमच्या या सगळ्या प्रश्नांना एक निश्चितपणे दिशा दिलेली आहे. पण तुमच्याकडं मागायला लागणार बाजूला ज्या साईड पट्टे आहेत तो पण कॉन्क्रिटीकरण करून अजूनही, कारण रहदारी खूप वाढलेली आहे, त्यामुळे तोही चांगल्या पद्धतीने सुस्थितीत करतोय. त्याचंही एक टेंडर झालेलं आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यामध्ये या बिल्डिंग जेवढ्या झाल्यात त्यांना सुद्धा पाण्याचा पुरवठा ही टाकी पूर्ण झाल्यावर पूर्णपणे मोकळ्या पद्धतीने व्हावा, ही त्याच्यामधून आपण सोय केलेली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने तुम्हाला भेडसावणार आहे. पण तो सुटण्यासाठी आपण एक चांगली योजना, आता कालच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलाय आणि म्हणून काल मुख्यमंत्र्यांनी बदलापूरच्या विकासाला खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्यात. आपली नदी जी आहे तिचं खोलीकरण करणं आणि तिचं सौंदर्यीकरण करणं, तो सुद्धा एक नदी संवर्धनाचा काल मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये स्वतः मान्यता देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपल्या नदीचा पूर हा बाहेर येतो. तो खोलीकरण केलं. एरंजाडचा पूल MIDCचा तोही नवीन बांधतोय आपण, जेणेकरून पाणी परत येऊ नये आणि पुराचं नुकसान आपल्या घरांच्यात येऊ नये, हा महत्वाचा त्यातून नियोजन करतोय. चांगल्या विचारातून आपण सगळ्यांनी या विकास ज्या पार्टीकडून होतोय त्याच विचारातून मतदान करा. कोणीतरी येतील, काहीतरी सांगतील, काही केलं नाही. या नगरपालिकेतला भ्रष्टाचार जगजाहीर झालाय, लुटण्याचं काम केलंय. माझा दुसरा निर्णय आहे, नगराध्यक्ष झाल्या पहिल्यांदा आम्ही आमच्या सगळ्या नागरिकांच्या घरपट्टीमध्ये 50% सवलत देणार आहोत. कारण आमच्या लोकांना तो घरपट्टी आल्यावर ते पैसे भरायलाच आमची हिंमत होत नाही आणि पुढे ती घरपट्टी किमान 10-20 वर्ष वाढवायचीच नाही, अशा प्रकारचा निर्णय पहिला आमचा नगराध्यक्ष घेईल आणि आमच्या गोरगरिबाला दिलासा देईल. महिलांसाठी सुद्धा आपण एक मोठा मॉल बांधतोय. आपण त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून ज्या भगिनी काही काम करतात त्यांना स्वतःचा मॉल उभा करतोय. 20 कोटी रुपये त्याला मंजूर झालेत. दत्त चौकामध्ये आपण त्याला मॉलला जागा घेतलेली आहे आणि चांगला प्रशस्त मॉल झाल्यावर महिला वर्गाला सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करता यावं अशा प्रकारची सुविधा केली. आपण सगळ्यांनी रुचिता घोरपडे आणि आमच्या हेमांगी म्हसकर या तुमच्या नगरसेविका आहेत, सगळ्यात सुशिक्षित दोघी पण आहेत आणि हे सुद्धा शिक्षकी पेशातले आहेत. मोहन चतुरे, त्यांनाही आपण सगळे ओळखता आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करतील.
एवढाच तुम्ही विश्वास ठेवा आणि मला जे तुम्ही सहकार्य करता त्याच्यापेक्षा जास्त मतं की माझ्यापेक्षा जास्त मतं तुम्ही दिली तरच खऱ्या अर्थाने मला आनंद वाटेल की प्रत्येक वेळेला मतदान सोनेलीतून मला सगळ्यात जास्त मतदान होतंय। यावेळेला सगळ्यात जास्त तुम्ही नगरपालिकेला सुद्धा करावं अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी पुढच्या सभेला जायची परवानगी घेतो। तोपर्यंत सगळेजण आमचे हे बोलतील, पुढच्या सभेला मी जातो आता। मी सुनील गावडे यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं स्वागत करायचं। मी सिद्धार्थ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आमदार सुलभाताई यांचं स्वागत करायचं आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। 2 डिसेंबरला आपल्या नगरपालिकेचे इलेक्शन आहे। त्या दिवशी तुम्ही कमला